बातमीपत्रात आता पाहुयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या आरक्षण विरोधी वक्तव्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्यव्यापी काँग्रेस हटाव आरक्षण बचाव आंदोलन करण्यात आलं। राहुल गांधी यांनी त्यांच्या अमेरिका दौऱ्यात भारतात निष्पक्षता आल्यावर आरक्षण संपुष्टात येईल असं वक्तव्य केलं होतं। त्यानंतर हा वाद निर्माण झाला। त्यांच्या या वक्तव्याचा विरोध करण्यासाठी भाजपने आक्रमक पवित्रा घेतला असून आज राज्यभर आंदोलन करण्यात आलं। राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावर विविध राजकीय पक्षांनी टीका केली होती। यातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात अकोल्यात, तर पक्षाचे अध्यक्ष आशिष शेलार आणि पक्षाचे आमदार पंकजा मुंडे यांनी मुंबईत आंदोलनाचं नेतृत्व केलं। या व्यतिरिक्त ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी जळगावात, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार चंद्रपुरात आंदोलनाचं नेतृत्व केलं। याशिवाय छत्रपती संभाजीनगरमध्ये गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, अहमदनगरमध्ये पक्षाचे आमदार राम शिंदे, नाशिकमध्ये आमदार देवयानी फरांदे आणि सीमा हिरे, नागपुरात पक्षनेते विक्रांत पाटील आणि नंदुरबारमध्ये आदिवासी विकास मंत्री आणि पक्षाचे पदाधिकारी विजय चौधरी यांनी आंदोलनाचं नेतृत्व केलं। राहुल गांधी यांच्या मनातलं त्यांच्या पोटातलं ओठात आलं, अशी टीका भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केली आहे। आपल्या देशाची गरिमा आहे ती प्रत्येक जातीच्या, प्रत्येक धर्माच्या व्यक्तीने ठेवली पाहिजे, मात्र ती गरिमा घालवण्याचं काम राहुल गांधी यांनी केलं आहे। भारतीय संविधानाचा अपमान त्यांनी करायला नको होता, या बाबतीत त्यांनी खुलासा करायला हवा। इतकंच नाही तर त्यांचे मित्र पक्षाने देखील राहुल गांधींच्या मतांशी ते सहमत आहेत का हे स्पष्ट करायला हवं। त्यांनीही याबाबतचा खुलासा करावा असं आव्हान पंकजा मुंडे यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना दिलं आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा नागपूर हिट अँड रन प्रकरणाच्या तपासात आपण कोणताही हस्तक्षेप केला नसल्याचा पुनरुच्चार केला। मी माझ्या मुलासाठी पोलिसांवर कोणताही दबाव आणला नाही। मी 2 दिवस केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत होतो, पण त्यांच्याशीही हा विषय छेडला नाही असंही ते म्हणाले। चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात शुक्रवारी भाजपने अकोल्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या कथित आरक्षण विरोधी विधानाविरोधात निदर्शने केली। यावेळी पत्रकारांशी बोलताना बावनकुळे यांनी उपरोक्त दावा केला आहे। ते म्हणाले, नागपूर येथील अपघाताप्रकरणी पोलीस चौकशीवर कोणताही दबाव येणार नाही। मी केव्हाही पोलिसांना फोन केलेला नाही, फक्त एकदा माहिती घेतली। काही दिवसांपूर्वी अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते, मी त्यांच्यापुढे हा विषय काढला नाही। पोलिसांनी या प्रकरणी आरोपी कुणाचाही मुलगा असला तरी त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी। आता फक्त गाडी चालवणारा आणि गाडीत बसणाऱ्यावर कोणते गुन्हे दाखल होणार हा प्रश्न उरला आहे। चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी भाजप आमदार नितेश राणे यांच्या कथित मुस्लिम विरोधी विधानाचंही समर्थन केलं। ते म्हणाले की देशातील अनेक भागांमध्ये मुस्लिम कुटुंब गुण्यागोविंदाने राहतात, पण बांगलादेशातील घटनेचा आधार घेऊन काही तरुण भाजप नेत्यांना कापून टाकण्याची भाषा करत आहेत। नितेश राणे त्या आधारावर बोलत होते। नितेश राणे यांचं विधान अत्यंत सरळ आहे, पण त्यांच्या विधानाचा विपर्यास करण्यात आला। नितेश राणे केवळ देशविरोधी मुस्लिमांकडून काही खरेदी करू नका असं म्हणाले। आम्ही हिंदू विरोधी आणि देशविरोधी कृत्य करणाऱ्या लोकांच्या विरोधात आहोत। मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण करण्याचा इशारा दिला आहे। त्यांच्या या इशाऱ्यानंतर ओबीसी आंदोलक प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी देखील उपोषण सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे। त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाचा उपोषणवजा संघर्ष सुरू होणार असल्याचं दिसून येत आहे। मराठा आरक्षणासाठी लढा देणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा 17 सप्टेंबरपासून उपोषणाला बसणार असल्याची घोषणा केली आहे। मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधत मध्यरात्री 12 वाजल्यापासून आपण उपोषण सुरू करणार असल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे। त्यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर आता ओबीसी आंदोलनकर्ते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी देखील उपोषणाची घोषणा केली आहे। ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनासाठी पुन्हा एकदा उपोषण सुरू करण्यात येत असल्याची घोषणाच लक्ष्मण हाके यांनी दिली आहे। मराठवाड्यामध्ये 25 आमदार ओबीसी समाजाकडून पाडण्यात येणार आहेत। आमच्याकडे या आमदारांची यादी देखील तयार झाली आहे। त्यामुळे आता काही आमदार निवडणूक न लढवण्याच्या भूमिकेवर उतरू लागले असल्याचंही हाके यांनी म्हटलं आहे। मनोज जरांगे पाटील यांना त्यांच्याच भाषेत ताकदीने ओबीसी समाज उत्तर देईल असा इशारा देखील लक्ष्मण हाके यांनी दिला आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवार, एकनाथ शिंदे आणि काँग्रेस यांना ओबीसी समाज मोठा दणका देणार असल्याचं लक्ष्मण हाके यांनी म्हटलं आहे। जे नेते मनोज जरांगे पाटील यांना भेटले त्यांची यादी आमच्याकडे असून त्या सर्व आमदारांना येणाऱ्या निवडणुकीत ओबीसी समाज धडा शिकवणार असल्याचा इशारा देखील हाके यांनी दिला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे यांच्या दबावाखाली त्यांच्या वाटेल त्या मागण्या मान्य करण्याची तयारी दर्शवली आहे। यातील एकही मागणी कायद्याच्या चौकटीत टिकणार नाही, त्यामुळे मुख्यमंत्र्यांना त्यांची किंमत मोजावी लागेल असा इशारा देखील हाके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यात सर्वाधिक लोकप्रिय झाल्यामुळे विरोधक या योजनेला खीळ बसावी यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहेत।
या प्रकरणी काही अर्जांवर गाढव आदींचं चित्र टाकण्यात आल्याचं दिसून आलं आहे. असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांशी बोलताना केला. संजय शिरसाट म्हणाले की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यात ग्रामीण भागापासून शहरी भागांपर्यंत सर्वत्र यशस्वी ठरली आहे. काही दलाल या योजनेचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. ते चुकीचे फॉर्म भरून या योजनेला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. विशेषतः महाविकास आघाडीही या योजनेला खीळ बसावी यासाठी प्रयत्नशील आहे. या प्रकरणी काही अर्जांवर गाढव आदींचे विचित्र फोटो टाकण्यात आलेत. या प्रकरणी संशयाची सुई विरोधी पक्षातील लोकांवर जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांच्या निवासस्थानी जाऊन केलेल्या आरतीचा एवढा मोठा बाऊ करण्याची काहीही गरज नसल्याचा दावाही संजय शिरसाट यांनी यावेळी केला. ते म्हणाले की हा एवढा मोठा विषय नाही, पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांना टीका करण्याशिवाय दुसरं काही सुचतच नाही. न्यायमूर्ती हे न्यायदानाचं काम करतात. त्यामुळे पंतप्रधानांनी त्यांच्या घरी आरतीसाठी गेल्यानंतर त्यासंबंधी तर्कवितर्क व्यक्त करणे हे बालिशपणाचं लक्षण आहे. विरोधी पक्षातील एखादा नेता सत्ता पक्षातील एखाद्या नेत्याच्या घरी गेला असता त्यांनी गळाभेट घेतली असं होत नाही. भेटीचा व कामाचा संबंध जोडता कामा नये. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून एक मोठी बातमी पुढे आली आहे. राष्ट्रवादीने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या 20 उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे. त्यात अजित पवार यांच्यासह बहुतांश विद्यमान आमदारांच्या नावांचा समावेश आहे. अजित पवार स्वतः बारामती विधानसभा मतदारसंघातून लढणार आहेत. राष्ट्रवादीने अद्याप या यादीची पुष्टी केलेली नाही, पण ही यादी फायनल असल्याचं सांगितलं जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची येथे एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या 20 संभाव्य उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली. अजित पवार यांनी नुकतंच बारामती विधानसभा मतदारसंघ सोडण्याचे संकेत दिले होते, पण या बैठकीत बारामती येथूनच तेच निवडणुकीच्या रिंगणात उतरतील असं स्पष्ट करण्यात आलं आहे. याशिवाय पुणे हिट अँड रन प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात अडकलेले आमदार सुनील टिंगरे यांच्याही नावावर या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती आहे. सुनील टिंगरे त्यांच्या वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातूनच मैदानात उतरतील अशी माहिती आहे. विधानसभेच्या तोंडावर राज्यातलं चित्र काय आहे हे आपण सगळे जाणता. महाविकास आघाडी आणि घटक पक्ष मिळून आम्ही किमान 170 ते 175 जागा जिंकू. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार देखील खासगीत हाच आकडा देतील असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले, वरवर त्यांनी कितीही बोलू द्या, पण राज्यातलं वातावरण मवियासाठी अनुकूल आहे. भाजपने केलेल्या सर्व्हेमध्ये यात महायुतीला फटका बसणार असल्याचं दिसून येत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. ते सोलापूरमध्ये माध्यमांशी बोलत होते. पोलीस काहीही करू शकतात, माकडाचा बैल करू शकतात अशा भाषेत संजय राऊत यांनी नागपूर हिट अँड रन प्रकरणी सोलापूरमध्ये बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. यात अपघातात कार चालवत असलेल्या अर्जुनच्या रक्तात अल्कोहोलचं प्रमाण 100 मिलीमीटर मागे 28 मिलीग्रॅम तर रोनितच्या रक्तात 25 मिलीग्रॅम इतकं सापडलं आहे. संजय राऊत म्हणाले की विदर्भात महायुतीचे ओढून ताणून केवळ 13 ते 14 आमदार निवडून येतील. राज्यातील विधानसभेच्या प्रत्येक जागेवर महायुतीचा संघर्ष असून कोणतीच जागा भाजपसाठी सोपी नाहीये. फडणवीस यांना तर आत्ताच त्यांच्या मतदारसंघात दम लागला आहे. फडणवीस यांच्यासाठी ही निवडणूक सोपी नसेल. संपूर्ण विदर्भ हा मवियासाठी अनुकूल आहे. त्यांचा सर्व्हे चुकीचा असून तो ओढून ताडून केलेला सर्व्हे आहे. भाजपला विदर्भात 12 ते 13 जागा मिळतील. भाजपने आकडा फुगवून तो 15 जागांवर नेला आहे. भाजपला सगळ्यात जास्त फटका नागपूर जिल्ह्यातच बसेल. राहुल गांधी सत्तेत आले तर आरक्षण जाणार हे स्पष्ट आहे. त्यामुळे आम्ही सर्व समाजामध्ये जाऊन समाज प्रबोधन करणार असल्याचं भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपच्या वतीने राहुल गांधी यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांच्या विरोधात राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय भाजपच्या वतीने घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. लोकसभा निवडणुकीत आम्ही चुकलो हे आम्हाला मान्य आहे, मात्र त्यात आम्ही सुधारणा करण्याचा प्रयत्न करत असल्याचं भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी म्हटलं आहे. लोकसभेमध्ये ज्या चुका झाल्या त्या विधानसभेला दूर करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही दावा करत नाही, मात्र प्रयत्न नक्कीच करणार असं देखील बावनकुळे यांनी म्हटलं आहे. सरकार कोणतेही असो, काही ना काही कमतरता राहतेच, मात्र त्या दूर करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं बावनकुळे यांनी म्हटलं आहे. अजित पवार भारतीय जनता पक्षासोबत राहणार नसल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. यावर देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिलंय. अजित पवार आताच नाही तर पुढील अनेक वर्षे आमच्यासोबत राहतील असा दावा बावनकुळे यांनी केला आहे. अजित पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या तिघांमध्ये चांगला समन्वय असल्याचा दावा देखील बावनकुळे यांनी केला आहे. दरम्यान राहुल गांधी यांच्या आरक्षणाच्या भूमिकेवर भाजपतर्फे राज्यभर आंदोलन केलं जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीने निवडणुकीची जोरदार तयारी सुरू झाली आहे.
त्यातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणाऱ्या नेत्यांची संख्या देखील वाढली आहे. गणपतीच्या दर्शनाच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी नेत्यांच्या रांगा लागल्या आहेत. या सर्व नेत्यांना विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून फडणवीस हे कानमंत्र देत असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. आपापल्या मतदारसंघात कामाला लागा, महायुतीतील नेत्यांच्या विरोधात अपशब्द वापरणं टाळा, असा सल्ला देखील फडणवीस यांनी पक्षांच्या नेत्यांना दिला आहे. राज्य सरकारच्या वतीने लाडकी बहीण योजनेसह इतर अनेक महत्त्वपूर्ण योजना सुरू करण्यात आल्या आहेत. या योजनांची माहिती अधिकाधिक मतदारसंघातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचे निर्देश देखील फडणवीस यांनी दिले आहेत. अंतिम टप्प्यातील कामे मार्गी लावा अशा सूचना देखील त्यांनी आमदारांना दिल्या आहेत. त्याचबरोबर महायुतीमधील नेत्यांच्या विरोधात अपशब्द वापरणं टाळा असा सल्ला देखील त्यांनी दिला आहे. गणपती उत्सवानिमित्त निवासस्थानी येणाऱ्या नेत्यांना फडणवीस हे निवडणुकीतील विजयाचा कानमंत्र देत असल्याचं बोललं जात आहे. नेत्यांनी आपला जास्तीत जास्त वेळ मतदारसंघात द्यावा, सरकारच्या प्रमुख योजना लोकांपर्यंत पोहोचवाव्यात, त्यांचा लाभ त्यांना मिळवून द्यावा. त्याचबरोबर महायुतीतल्या नेत्यांबरोबर अपशब्द टाळा अशी त्रिसूत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आमदारांना दिली आहे. त्याचबरोबर आपल्या मतदारसंघातील अंतिम टप्प्यात असलेली कामे तात्काळ मार्गी लावण्याचे निर्देश देखील फडणवीस यांनी दिले आहेत. त्यासाठी लागेल ती मदत करण्यासाठी मी उभा आहे, असं आश्वासन देखील फडणवीस यांनी दिलं आहे.